श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे चढउतार वारंवार डोकावत असतात. आपल्या मरता आयुष्याचा अवघड डोंगर चढत असताना प्रचंड धाप लागते. दुर्दैवी प्रार्थनाचे असंख्य काटे पायात घुसत असतात. वेदना ठणकायला लागते. क्वचित प्रसंगी सुखाचा हवाहवासा वाटणारा सुगंध भारला वारा देहाला स्पर्श करून जातो. तेवढा एखाद दुसरा दुर्मिळ क्षण सोडला तर आयुष्य म्हणजे वैराण वाळवंट तुडवत जाणे आहे. हा अगदी दाहक अनुभव प्रत्येक प्रापंचिक सतत घेत असतो. आणि हा अतीव कष्टांचा जीवाची काहिली करणारा प्रापंचिक डोंगर चढून जाताना आयुष्याची मध्यान्ह उलटून जाते. पुन्हा हा स्वकष्टाने चढलेला डोंगर उतरायचा आहे ह्याचे नव्याने भान येते. जीव दडपून जातो. उतरताना आयुष्य घसरणीला लागते. हात द्यायला जवळपास कुणी नाही ह्याची जीवाला जाणीव होऊन थरकाप उडवणारी तीव्र जाणीव आपल्याला भयग्रस्त करते आणि एकाकी आयुष्याला सामोरं जाताना डोळ्यात न थांबणारे अश्रू जमा होतात. ह्या वाट्याला आलेल्या आयुष्यातून आपल्याला कोण वाचवणार हा प्रश्न पडतो. आणि असा जीव व्याकुळ करणाऱ्या क्षणी ध्यानीमनी नसताना अवकाशातनं शब्द येतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे हे अभ्यासक मंत्र भारले शब्द कानावर पडतात आणि अचानकपणे जीव सुखावणारा सुगंध गंध भारला जातो. हा असा वारा सर्वांगाला स्पर्श करतो. तेव्हा लक्षात येतं की स्वामी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांचे स्मरणसुद्धा केलेले नाही. मग ही जादू घडली कशी? माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ह्या जन्मात तुम्ही जरी स्वामींचे स्मरण केलेले नसले तरी ती अगोदरले अनेक जन्म तुम्ही स्वामी प्रेमात गुंतून गेलेले असाल. तुमची पूर्वजन्मातली नामसाधना उत्कट असेल तर स्वामी तुमच्या मदतीला धावून येतात आणि अत्यंत कठीण अशा नाजूक प्रसंगी अक्षरशः तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढतात. कित्येक प्रापंचिक समस्यातनं तुम्हाला ते बाहेर काढून असा जिवंत अनुभव सगळ्यांना देतात. आणि म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अखंड स्वामी नामस्मरणात राहा. कारण ह्या जन्माची पुण्याई आज जरी फलरूप झाली नाही तरीसुद्धा हे स्वामीनाम पुढल्या जन्माचे भाग भांडवल ठरते. हे अगदी नक्की. हे कधीच